हेलो गाइस, कैसे हो आप सब? और कमेंट करके बताना कशा आहात तुम्ही. आणि हे बघा, मी गावाकडे आले मम्मीकडे मावशीकडून. आणि मम्मीने गहू भिजवले होते पळीपापड्या आणि सोऱ्याच्या पापड्या करण्यासाठी. गहू भिजवून त्याला मिक्सरमध्ये काढून आता मम्मीचं त्याला सुरू होतं त्याच्यातून चीक काढणं. तुमच्याकडे काय म्हणतात पळीपापड्या आणि सोऱ्याच्या पापड्याला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हे बघा, रात्रभर ते चीक काढलेला तसाच ठेवतात आणि सकाळी गरम पाणी करून हाटून घेतात. ते गॅसवर काही जमत नाही म्हणून बाहेरच मम्मीने चूल लावली होती आणि चुलीवर हाटायचं होतं आता चीक. आणि हे बघा, असा हाटून चीक तयार होता. त्याला 2 बायका लागतातच चीक हाटायला, कारण का एकीनं पाणी टाकायला आणि एकीनं हाटायला. आणि हे बघा, आमच्या अशा पापड्या पळीपापड्या घालून तयार होत्या. नंतर संध्याकाळी आम्ही पाणी टाकून त्या काढल्या. अशा उलट्या करून पाणी टाकतात आणि मग काढून घेतात. अशा छानशा आमच्या बघा कशा किती छान पापड्या झाल्या आहेत पळीपापड्या. तसं सकाळी तर इतकं ऊन लागत होतं टाकायला, खूप म्हणजे खूप पाय पण पोळत होते आणि वरून पण ऊन लागत होतं. आणि हे बघा, आमच्या सोऱ्याच्या पापड्या किती छान झाल्या. तळून तर इतक्या मस्त लागतात, मला खूप आवडतात. माझ्याचसाठी मम्मी करते, कारण का मला चिक पण खायला आवडते आणि पळीपापड्या ते मला खूपच आवडतात. त्याच्यामुळेच मम्मीनं हा घाट घातला होता माझ्यासाठी. नाहीतर पप्पा गेले तेव्हापासून मम्मीने असं सगळं करणं सोडून दिलं होतं. मग आता परत लेकरांसाठी करते ती, म्हणजे आमच्यासाठी. आणि खूप खरंच कष्टाचं काम असतं हे चीक काढणं, ते गहू भिजू घालणं, नंतर पळीपापड्या करणं, त्या 2-3 दिवस वाळू घालणं, गच्चीवर नेऊन टाकणं, परत संध्याकाळी आणायचा, परत टाकायच्या. खूप खरंच माझी मम्मी जे करू शकते ना, ते मला नाही माहिती मी करू शकेल की नाही कधी. पण नक्कीच मी हा तिचा लेगसी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन आणि मीही करेल. त्याच्यामुळे मी पण तिला मदत करत होते. आणि माझा मुलगा पण माझं पिल्लू पण मदत करत होता. पूर्ण त्याने पापड्या काढू लागायला मदत केली, वाळू लागायला मदत केली. आणि त्याला सकाळी तर टाकायच्या पण होत्या. ते सोऱ्याच्या पापड्या टाकताना त्याचं तर बोट पण अडकलं मध्ये आणि थोडंसं लागलं पण त्याला. पण ठीक आहे. त्याला मी सांगितलं असं मध्ये-मध्ये नको करत जाऊस. कारण का खूप खूप चिक पोळतो ना आणि पटपट टाकायचा असतो. कारण का थंडगार होण्याच्या आधी टाकायचं असतं. त्याच्यामुळे घाईघाईत आम्हाला टाकायचं होतं सगळं आणि तो मध्ये-मध्ये करत होता, की मला पण टाकायचं, मला पण टाकायचं. त्याच्यामुळे त्याचं बोट अडकला गेला आणि त्याला लागलं. आणि हे बघा, आमच्या पापड्या कशा दिसतायत मला नक्की सांगा कमेंट करून. आणि तळल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन, की कशा झाल्या आहेत ते. मस्त चिक तर एकदम भारी लागत होता. खूप वर्षांनी चिक खाल्ला असं वाटत होतं. चला तर भेटूया.